डिंकाच्या लाडूसाठी आपण आता खोबरं किसलंय, सुकं खोबरं ते भाजून घेऊ. सुकं खोबरं आपण भाजून घेऊ. उडीद डाळ घेतली आहे, उडीद डाळ भाजून घेऊ आपण. उडीद डाळीमुळे लाडूला छान क्रिस्पीनेस येतो. आपली उडीद डाळ आता भाजून झाली आहे. आपण कढईत साजूक तूप घेतलंय. हा खायचा डिंक आहे. हा आपण तुपात थोडा थोडा करून तळून घ्यायचा. हा जो तळलेला डिंक आहे आपण मॅशरने बारीक करू. मॅशरने बारीक करायचा, नाही तर तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करू शकता. मॅशरने पण होतो. खारका आहे, याचा बिया काढल्या आणि त्या खारक्याची पावडर केली मिक्सरमध्ये. खारक्याची पूड केली आणि मगाशी जी उडीद डाळ भाजली ती पण मिक्सरमध्ये बारीक केली. हे मी पाव किलोच्या प्रमाणात करते. तुम्हाला जर किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही डाळ याच्यामध्ये गिरणीतून दळून आणा भाजून. आणि सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं ते आपल्याला हातानेच चुरून घ्यायचं आहे. थोडंसं असं राहिलं ना की ते चवीला छान लागतं. जास्त बारीक करायचं नाही मिक्सरमध्ये, हातानेच चुरायचं आणि लाडूत वापरायचं, म्हणजे लाडूला छान टेस्ट येते. आपण आता कढईत तूप गरम करायला ठेवलंय. त्यात आपण आता गूळ घालून गूळ वितळवून घेऊ. गूळ फक्त वितळवायचा आहे, पाक वगैरे करायचा नाही आपल्याला. उडीद डाळीच्या पिठामुळे क्रिस्पीनेस येतो या लाडूला आणि बाइंडिंग पण येतं. बऱ्याच वेळा बाइंडिंग येत नाही, पण या पिठामुळे आता बाइंडिंग पण येणार आपल्या लाडूला. आपण आता कढईत तूप गरम करायला ठेवलंय. त्यात आपण आता गूळ घालून गूळ वितळवून घेऊ. गूळ फक्त वितळवायचा आहे, पाक वगैरे करायचा नाही आपल्याला. उडीद डाळीच्या पिठामुळे क्रिस्पीनेस येतो या लाडूला आणि बाइंडिंग पण येतं. बऱ्याच वेळा बाइंडिंग येत नाही, पण या पिठामुळे आता बाइंडिंग पण येणार आपल्या लाडूला. गूळ विरघळवायचा आहे फक्त. आता आपण या लाडूसाठी जे जिन्नस आपण तयार केले, हे उडदाचं पीठ, हे 1 वाटी, ही खारकेची पूड, आणि जे हे सुकं खोबरं आहे हे मी अख्खंच ठेवलं. असं हातानेच फक्त
चुरून घ्यायचं. हे सुकं खोबरं किसून भाजलेलं हे हातानेच चुरून घेतलं मी. मिक्सरमध्ये करायची काही गरज नाही, उलट टेस्ट छान लागते ती. आता हा तळून मिक्सरमध्ये बारीक केलेला डिंक आपण यात घालणार आहे. आणि आता आपल्याला गुळाचं पाणी केलं आहे आपण, ते यात घातलं की लाडू वळायचे. आता हे आधी मिश्रण मिक्स करते मी आणि मग आपण गुळाचं पाणी घालून लाडू वळायचे. आता यात गुळाचं पाणी घालू आपण. हे लाडू गरम गरमच वळायचे. आपण आता लाडू वळायला घेऊ गरम गरम. हे आपण आता लाडू वळून घेऊ सगळे. लाडू वळायला जर थोडा त्रास झाला तर तुम्ही थोडं तूप वापरून लाडू वळा. तुपाने थोडा ओलसरपणा आणि चव पण चांगलीच येणार आहे, त्यात काय छानच लागणार आहे. त्यामुळे थोडंसं तूप घाला वळताना, जर नाही वळता आले तर. हे नवीन करणाऱ्यांसाठी ही टीप आहे. आणि उडदाचं पीठ जे आपण घातलं आहे ते तुम्ही इथे एक सगळ्यात नवीन शिकणाऱ्यांसाठी महत्त्वाची टीप, लाडू वळताना हातात जास्त ऐवज घ्यायचा, जास्त हे घ्यायचं, लाडूचं जे साहित्य आहे ते मोठा गोळा घ्यायचा आणि लाडू वळायचा. कारण लाडू वळताना तेवढा होत नाही, त्यातलं बरंचसं आपल्याला खाली टाकावं लागतं, गळतं. तेवढ्याचा लाडू वळलाच जात नाही, ते आपोआप खाली पडतं. त्यामुळे लाडू हातात वळताना घ्यायला जास्त प्रमाणात पीठ घ्यायचं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा लाडू असो, रव्याचा असो, डिंकाचा असो, बेसनाचा, जास्त हातात घ्यायचं. पण त्यातलं बरंचसं वळताना खालीच जातो ऐवज. ही गोष्ट नवीन शिकणाऱ्यांनी लक्षात ठेवा. आणि मी जे सांगत होते की उडदाच्या पिठाचं मी डाळ भाजून त्याचं पीठ केलं. तुम्ही त्याऐवजी डायरेक्ट उडदाच्या डाळीचं पीठ दळून आणलं आणि मग ते पीठ भाजलं आणि मग वापरलं तरी चालणार आहे. नवीन लाडू वळणाऱ्यांसाठी एक टीप, असा खोलगट डाव असेल तर घ्यायचा, त्याला तूप लावायचं, त्याच्यावर हा ऐवज घालायचा, भरपूर घालायचा आणि वरून असं हाताने दाबायचं, परत घालायचा, परत दाबायचं आणि हे खाली ठेवायचं. परत इथे दुसरं घ्यायचं आणि मग त्याच्यावर हे पहिलं जे वळलं गेलं आहे ते घेऊन पुन्हा असा दाब द्यायचा आणि मग आपण हा लाडू असा वळायचा. म्हणजे तुमचा लाडू आधी त्या खोलगट डावातच आधी भरपूर वळला जातो. हे पहा, हा डावात वळला गेला आहे आधीच. अजून एक दाखवते. याला तूप लावायचं, यात हा ठेवायचा आणि वरून असं असं भरपूर असं खालून असा दाब द्यायचा आणि अजून घालायचं त्यावर लाडूचं साहित्य आणि असा दाब द्यायचा आणि असं करून करून लाडू वळायचा. तुमचा लाडू असा वळला जातो. म्हणजे तुम्हाला जर कोणी मदतीला नसेल आणि गरम असेल तर तुम्हाला या डावाची मदत घेऊन पण लाडू वळता येईल. असं तुम्हाला यापेक्षा अजून खोलगट असेल, माझ्याकडे नाही आहे, तर तुम्ही त्यात असा लाडू वळू शकता. हे आपले डिंकाचे लाडू पौष्टिक असे खायला रेडी आहेत. रोज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रोज एकच लाडू खाल्ला तरी यात भरपूर प्रथिनं मिळतात. थंडीसाठी हे खूप पौष्टिक आहे.